साहेब त्याला फाशीची शिक्षा करायची तुम्ही जिथं म्हणता तिथं आम्ही यायला हे आहोत तुमच्या मागे हे बघा पाठीमध्ये आहे. आवाज घुमतोय हो काहीच कळत नाही तिथं काही आवाज घुमतोय काहीच कळणार नाही समोर समोर या तुम्ही थोडे पुढे या दोघे पुढे या सुरतला मी गाडीवर ड्रायव्हिंग करतो शेती वगैरे नाही थांबा थोडं थांबा आता तिकडे अरविंद खोपे या 7वीत शिकणाऱ्या आमच्या अतिशय हुशार असणाऱ्या तरुणाचं अतिशय निर्गुणपणे हत्याकांड स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। ही घटना समग्र महाराष्ट्रात व्हायरल झालेली आहे। कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि प्रत्येक बौद्ध असणाऱ्या समाज बांधवाला याचा अफाट दुःख झालंय की त्याचे जे फोटो व्हायरल होते ते बघितल्यानंतर तो किती स्वप्न त्याच्या डोळ्यामध्ये असेल याचा आपल्याला एक अंदाज येईल। आई वडील एक गरीब आहेत, आम्हाला पिढ्यान पिढ्या भूमिहीन मजूर आहेत। वडील त्याचे ड्रायव्हर आहेत, सुरतला त्या ठिकाणी गेले होते। एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला चांगलं शिकवावं म्हणून त्या स्वामी विवेकानंद हॉस्टेलमध्ये पाठवलं। 1 लाख रुपये फीस घेतली, पण त्यांना काय माहिती आम्ही कसायाच्या हातात लेकरं पाठवलेत, त्यांना काय माहिती आम्ही नराधमाच्या हातात लेकरं पाठवलेत। इथल्या असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना कल्पना नसेल की इथं सैतानाचं घर बनवलेलं आहे। ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराने थैमान घातलेलं आहे। 7वीत शिकणाऱ्या मुलाचा गुन्हा तरी काय हे तरी सांगा। आणि सगळे जण त्या माजी आमदार कवेकरला वाचवायला निघालेत। कुणाला फोन केला, कुणाला विचारलं पोलिसांना, अरे रिपोर्ट येण्याच्या आधी आत्महत्या आहे म्हणजे डॉक्टर पण हेच झालेत। तिथला पीआय त्या ठिकाणी आरोपीची बाजू घेतोय, एसपी आरोपीची बाजू घेतोय, डीवायएसपी म्हणतो मी नाही। लातूरमध्ये आमचा तरुण या ठिकाणी तडफडून मारलाय आणि त्याला आत्महत्याचं स्वरूप दिलं जातंय। ही दुसरी घटना आहे। कस्तुरबा हॉस्टेलमध्ये सुद्धा एक सायली गायकवाड 15 वर्षाच्या तरुणीवरती त्या ठिकाणी बलात्कार करून हत्याकांड केलं। महिना झाला आम्ही म्हणतो अरे तिला मारलंय मारलंय मारलंय, ऐकलं नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर कळालं की तिच्यावर एवढा पाशवी अत्याचार झालाय की तिच्या पोटामध्ये ब्लास्ट झाले। त्या कोमल मुलीला तिथं नाजूक मुलीला यांनी चुरघाळून मारून टाकलं तरी सुद्धा कुणीही जागवत नाही। त्याच पद्धतीने आमचा हा अरविंद खोपे मारून टाकला। त्याच्या पोटामध्ये सळई, त्याच्या पोटाला वार, त्याच्या बोटाला सळईनी टोचलेलं, एवढं गंभीर, आणि तरी सुद्धा म्हणता तुम्ही आत्महत्या। अरे आत्महत्या स्वतःला मारून करतो का माणूस? आणि 7वीतल्या मुलाला काय कळणार आहे शेरटनी फाशी कशी घ्यायची? शहाण्या माणसाला कळत नाही दावं कसं बांधायचं असतं। शेरटनी तो फाशी घेईल, बाथरूम मध्ये फाशी घेतली, 2 फुटाच्या अंतरावर फाशी घेतली। बरं फाशी घेतली तर आम्हाला प्रेत त्याचं कॅबिन मध्ये दिसतंय खाली पडलेलं। फाशी घेतली तर लटकलेलं प्रेत बाथरूम मध्ये का नाही, कॅबिन मध्ये का आलं? आम्हाला असणारं सांगितलं की तुमच्या गावाचा रस्ता कुठे, गाडी लावली पांढरी, तिथं संस्था चालक होता, तिथं मुख्याध्यापिका होती, तिथं सगळे वार्डन होते,
हे सगळे त्याला त्या गाडीत टाकून कुठं घेऊन जाणार होते? पोलिसांना सांगितलं नाही. फाशी घेतली तर पोलिसांना सांगायचं, त्याला हात लावायचा नाही, आई वडील येऊस तर थांबायचं. पण यांना हे प्रकरण रफादफा करायचं होतं. माणूस मारून त्याचे पुरावे नष्ट करायचे होते आमच्या लेकराचे. लाज वाटली पाहिजे या गृहमंत्र्याला. आज मी जिथं उभा आहे हे गोपीनाथ गड म्हणून त्याच्या पुढचं गाव तिथं उभा आहे. हे पांगरी गाव त्यांचं गाव आहे. आज 48 तास झाले तरी त्याला कुणी लोकप्रतिनिधी या कुटुंबाला भेटायला आला नाही. महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली, महाराष्ट्रात घटनेचा निषेध सुरू आहे, पण गोपीनाथ गडाच्या बाजूचं गाव पांगरीमध्ये एकही लोकप्रतिनिधी आला नाही. का? तर तो माजी आमदार तुमच्या पक्षाचा आहे, तो माजी आमदार भाजपचा आहे. तुम्हाला ते महत्वाचं वाटतंय, पण दलितांचे लेकर तडफडून मारले जाते हे महत्वाचं वाटत नाही. आम्ही शांत बसणार नाहीत. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका. जिथं मुस्लिम आरोपी आहे तिथं टीव्हीला बातम्या, जिथं दलित आरोपी आहे तिथं टीव्हीला बातम्या, आणि जिथं भाजपचा आरोपी आहे, तुमच्या जातीचा आरोपी आहे, टीव्हीला तुम्ही म्हणता आत्महत्या केली. काय तपास लावला त्या एबीपी माझावाल्या रिपोर्टरनी? त्यांनी कोणत्या पद्धतीने ही बातमी लावली? कशा प्रकारे हे प्रकरण आत्महत्याचं करण्याचा प्रयत्न केला? हे सगळे मीडिया यंत्रणा व्यवस्था आमच्या विरोधात या ठिकाणी वापरण्यात आली. आज आम्ही न्याय करतोय तर न्याय दिला जात नाही. त्या हरामखोराला गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या, एन्काउंटर केलं पाहिजे होतं. काय त्याचं असणार? लहान लेकरांनी बिघडवलं होतं. 2 महिन्यापूर्वी आम्हाला माहिती आली, ही नोट करावी एसपींनी, की विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता की हा टेकाळे नावाचा हरामखोर जातीवादी आहे, याला काढा. तो अर्ज त्यांनी असणारा तिथल्या संस्था चालकांनी फाडून फेकला की काय केलं त्यालाच माहिती. रिटायर आहे पुन्हा ते अजून रिटायर झालेला आहे तरी तिथं आणलाय. गुजार झालेला हरामखोर त्या विद्यार्थ्यांशी काय काय करत होता? आमच्या मुलासोबत लैंगिक छेड केलाय की काय केला याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. याच्या आधी काही लेकरांना तिथे त्रास झालेला आहे, त्यांचे जबाब येतील म्हणून सगळे हॉस्टेलचे मुलं आता घरी पाठवले. प्रकरण दाबण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली. आज मी या माध्यमातून गृहमंत्र्याला आवाहन करतोय, अनुसूचित जाती जमाती आयोगाला आवाहन करतोय की 7वीत शिकलेल्या आमच्या अरविंद खोपेला त्या ठिकाणी हळहळ करून मारून टाकलेलं ते हत्याकांड आहे. त्या आरोपीला, त्या टेकाळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही असणारी आमची या ठिकाणी मागणी आहे. टाळ्या वाजू नका. त्याला फाशी झाली पाहिजे. आणि तुम्ही जर फाशी दिली नाही, ऑन द रेकॉर्ड सांगतोय, त्या अरविंद आमच्या भावाला ज्या हरामखोराने हळहळ करून मारलंय, जर का तुम्ही त्याचा जामीन केला आणि बाहेर आला तर त्याचे सुद्धा तेच हाल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. सोडणार नाही त्याला, कदापि सोडणार नाहीत. अरे तुम्ही सोडू शकता, पैशासाठी नाटकं करू शकता, पण आम्ही सोडणार नाहीत. आमच्या अरविंदला ज्या पद्धतीने तडफडून मारलंय, अतिशय भयानक कृत्य त्यांनी केलं नाही. हे हत्याकांड आहे, लहान लेकरू सुद्धा सांगू शकतं. यांना कसं काय कळणार हत्याकांड आहे? कारण यांना असणार भाजपचा आमदार महत्वाचा वाटतोय, गरीब आमचा दलित समाज महत्वाचा वाटत नाही. या आईने हे एवढं भव्य घर बौद्ध वस्तीत बांधल्यावर गर्वानी मान हे होती. कुणासाठी बांधलं? एकुलता एक लेकरासाठी बांधलं. आज तुम्ही तिला आधार द्यायला सुद्धा येत नाही. तुम्हाला आमचे मतं लागतात, आमचे झेंडे लागतात, पण आमच्या दुःखामध्ये तुम्हाला आमच्या डोक्यावर हात ठेवायला सुद्धा येऊ वाटत नाही. पंकजाताई मुंडे तुम्हाला इकडे येऊ वाटत नाही. धनंजय मुंडे तुमच्या तालुक्यातला माणूस पालकमंत्री आहेत, लातूर मध्ये मारलाय, तुम्हाला एसपीला बोलावं वाटत नाही. अरे एवढी निर्दयता, एवढी असंवेदनशीलता
आज त्यांना घुटमळून मेल्याशिवाय पर्याय आहे का? आज ही माऊली गेल्या 48-50 तासापासून रडत आहे. कोण बघणार तिच्याकडे? कोण बघणार आहे? हे आमचं दुःख आहे, हा आक्रोश आहे. आणि बचाव बचाव करताय. कुणाला बचाव? अरे आम्ही मारायला लागलोय. आम्हाला रोज मारलं जातंय. आम्ही धोक्यात आहे. कुणी नाही आला. नेत्यांच्या भेटी होत्यात पण समाजाच्या भेटी कुणी घेत नाही. वाईट आहे आमच्या सोबत, समाजासोबत. आमचा बाप, आमचा वाली बाबासाहेब नाहीत म्हणून आमच्यावरती हे हाल सुरू आहे. आम्हाला तडफडून मारलं. न्याय मागायला गेलो तर काय मिळालं? त्या हॉस्टेलमध्ये आई आणि नातेवाईक 36 तास त्या भीतीला टिकून उभं राहिले. आणि तुम्ही त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करायला 3 दिवस लावता. कारण बॉडी सडली पाहिजे, पुराव्यामध्ये काही सापडलं नाही पाहिजे. आम्हाला कळत नाही काय करताय तुम्ही आमच्या सोबत? आम्हाला कळत नाही. बॉडी सडवायची मग पोस्टमॉर्टमला न्यायची. 36 तास तिथं आई रडत बसली. नाही दया आली. पोस्टमॉर्टमच्या आधी आमच्या जातीचे पोलीस पाठवून सांगायला लावलं आत्महत्या घरी जा. लाज वाटली पाहिजे, लाज. किती सहन करायचं? पीडितांना पैशाचं आम्हीच दाखवतो. अरे काय चाटणार ते पैशाला? आज मी 50 लाखाची कुटुंबाला मागणी करतोय पण द्यायचे कुणाला? इथं त्यांनी भलं मोठं घर बांधलंय, सगळं स्वप्न बघितलंय. आरक्षणवादी आहेत आम्ही, आरक्षणवादी. आम्ही आरक्षणवादी आहेत. 1 लाख फीस दिली हो हॉस्टेलला. कारण आमच्या मुलाला शिक्षणात काही कमी पडलं नाही पाहिजे. कुणासाठी करायचं हे? एकुलता एक मुलगा मारलाय तरी दया यायना हो. राज्य सरकारला इशारा हे योग्य नाही. हा आमचा आक्रोश आहे. हा नोट करा. सीसीटीव्ही कॅमेरे कट करून दाखवता आणि नुसतं दाखवता की मुलगा चलत गेलाय. लंगतोय तो सीसीटीव्ही मध्ये. आणि तुमच्या जर हिंमत असेल तर जसे पोर्शे कारच्या प्रकरणात तुम्ही व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले, तुम्ही या हॉस्टेलचे व्हिडिओ व्हायरल करा. द्या मीडियामध्ये. ते व्हिडिओ नाही देऊ शकत. आमचं पोरग लंगत आहे. व्हिडिओ व्हायरल आहे. मी आता थोड्या वेळाने ट्विटला आणि फेसबुकला टाकतोय. ते बाकी लेकरं वरून सांगतायत की त्याला 2 वाजल्यापासून मारतायत. लेकरं सांगतायत आतून जोर जोरात. ते फक्त आमच्या दलित बांधवालाच ऐकू येणार आहे. तुमचे कान फाटा तिथं तुटले का? बहिरे झाले का? ते लेकर म्हणतायत 2 वाजल्यापासून त्याला लाथा बुक्यानी मारलं जातंय तरी सुद्धा इथल्या एसपीला आवाज जात नाही. याद राखा. आमचा छळ थांबवा. आमचा छळ थांबवा. सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत. हा माजी आमदार भाजपचा जातीवादी कवेकर मोकाट फिरतोय लातूर मध्ये, त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे. हे मुख्याध्यापिका अटक झाली पाहिजे. आणि या टेंकाळ्याला फाशीची शिक्षा सगळ्याला झाली पाहिजे. जेसीबी बाबा एकनाथ शिंदे का आता तुमचा जेसीबी कवेकरच्या घरावर जात नाही? त्याचं घर सुद्धा पाडलं पाहिजे. आणि असलं हॉस्टेल जिथं तरुणांना मारलं जातंय याची मान्यता रद्द करून जप्त करून ते असणारं जमीन उद्ध्वस्त केलं पाहिजे. आणि तिथं ग्रंथालय वाचनालय त्या ठिकाणी समाजासाठी खुलून दिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा देणार आहेत. पीडित कुटुंबाकडून सगळी माहिती घेतली. अफाट दुःख आहे. घटना घडून 3 दिवस झालं. कुणी आलं नाही, भेटत नाही. न्याय करून एका रूम मध्ये बसून दिवसभर रडायचं. याच्या पलीकडे काय राहिलंय? मी त्यांना आश्वासन देतोय की तुम्ही बहीण आहेत, तुम्हाला विनंती करतोय, तुम्हाला लढावं लागेल. आणि आपल्या अरविंद खोपेला या निरागस लेकराला न्याय देण्यासाठी झुंज द्यावी लागेल. झुंज द्यायची सगळे. त्याला जोपर्यंत फासावर लटकवणार नाही, जन्मठेप होणार नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही. त्याचा जामीन पोलिसांनी करू नये. लातूर पोलिसांना आव्हान आहे. मोर्चा घेऊन येतोय. त्याच्यामध्ये जे दोषी असतील सगळ्याच्या निलंबनाची मागणी करणार आहेत. आणि त्याला जामीन होण्यासाठी जर मदत केली तर तो जामिनावर बाहेर आला की पॅन्थरनी धरल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा इशारा या माध्यमातून देतोय. सोडणार कुणालाच नाही. माझ्या या बहिणीला भावाला आव्हान करतो, आपण लढू.
सगळा महाराष्ट्र आज तुमच्या पाठीशी उभा आहे. सगळं हळहळ व्यक्त करतायत. तुम्ही एकटे नाहीत, निराश होऊ नका. आपण लढू आणि अरविंदला न्याय देऊ असं आवाहन या माध्यमातून करतो आणि येतेच सर्वांना जय भीम करतो. आपण लढू एवढं आव्हान या माध्यमातून करतो. बोला थोडं. न्याय द्या. माझं बाळ मारलंय मला. सारा कुणाचंच नाही. त्या भाड्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला फाशी दिल्याशिवाय मी कुठे गेलो पडणार नाही. माझा सारा एकुलता एक नेलाय त्या काळ्या तोंडाच्या. त्यानं सांगायचं होतं माझं बाळ घरी नाही म्हणून. मी नसतं का आणलं. त्यानं काय गरज होती मारायची. जातीवाद कसं ऍडमिशन घेताना म्हणायचं ना माझ्यापाशी नाही जमत ऍडमिशन ये. 2 वाजता फोन आला त्याचा त्या गाडवीचा त्या मॅडमचा. पोटाला लागलंय म्हणली. मी म्हणलं गोळी देतो म्हणली हॉस्पिटल मध्ये नेते. वार करून मारले वार केले तर पोटात सळई खूप शिली. त्या भाड्याला फाशी दिल्याशिवाय मी मागे नाही. सर मला कुठं जायचंय तिथे जायचंय. 2 वाजल्यापासून आम्हाला काळजी.